शेगाव बस स्थानकावर गहाळ झालेली सोन्याची पोत शोधून महिलेला परत, पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज मिळाला। पाथर्डी येथील महिलेचा हरवलेला सोन्याचा दागिना शोधून 12 जून रोजी ताब्यात सुपूर्द। शेगाव दिनांक 12 जून 2024 रोजी शेगाव बस स्थानकात परिसरात गहाळ झालेली सोन्याची पोत शोधून संबंधित महिलेला परत देण्यात आल्याने प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे उदाहरण समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शीला मुकुंद टेकाळे, राहणार पाथर्डी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला या शेगाव येथे आल्या असता त्यांची सोन्याची पोत बस स्थानक परिसरात गहाळ झाली होती। याबाबत माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने शोधकार्य हाती घेतले। तपास व शोध मोहिमेदरम्यान सदर सोन्याची पोत मिळाली। त्यानंतर आवश्यक पडताळणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 12 जून 2026 रोजी सोन्याची पोत अर्जदार शीला मुकुंद टेकाळे यांच्या ताब्यात देण्यात आली। हरवलेल्या मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने शीला टेकाळे यांनी समाधान व्यक्त करत संबंधित तपास अधिकारी श्याम आघाव व कर्मचाऱ्यांचे नरेश तायडे व विजय तायडे यांचे आभार मानले। आतापर्यंत कितीतरी भाविक भक्ताचे सापडलेले पाकिटे, मोबाईल, सोन्याचे दागिने व त्यांना इतरही अडचणीमध्ये बसस्टँड चौकीतील अंमलदार यांनी सहकार्य केलेले आहे। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ही आमची सेवा आहे। संत गजानन महाराज नगरीतील महाराजांच्या आशीर्वादाने सर्व कार्य घडत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी इस्माईल शेख, बुलढाणा।